नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान सन्मान निधी या योजनेचा 15वा हप्ता आपल्या महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। परंतु आपल्या राज्यातील 93,000 शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेच्या 15व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे। या शेतकऱ्यांना 15वा हप्ता मिळालेला नाही। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यांनी सुरू केलेली नमो किसान योजना या योजनेपासून सुद्धा या शेतकऱ्यांना वंचित राहावं लागलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, 15वा हप्ता आणि उरलेले सर्व हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये कसे मिळवायचे, त्यासाठी काय करावं लागेल, तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मधने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यातील 93,000 शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेच्या 15व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे। आधार क्रमांकाशी बँक खातं संलग्न न केल्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। या शेतकऱ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळालेला नाही। या शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आता सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे। केंद्राने मदत दिलेल्या शेतकऱ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र ठरवलं आहे। त्यामुळे केंद्राच्या हप्त्यासाठी तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या 93,000हून अधिक शेतकऱ्यांना नमोचा पहिला हप्ता मिळालेला नाही। सध्या राज्य शासनाकडून नमोचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन सुरू आहे। 15वा हप्ता जमा केलेल्या शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारने केंद्राकडे मागितलेली आहे। ही माहिती आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता आहे। त्यानंतर या माहितीची छाननी करून महायुतीकडून नमोचा दुसरा हप्ता डिसेंबर अखेर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, आधार संलग्न बँक खात्यातच शेतकऱ्यांचा निधी पाठवला जाईल अशी सूचना केंद्राने पुन्हा केली होती, परंतु 14वा हप्ता थेट देताना अट शिथिल केली होती। त्यामुळे राज्यातील 85 लाख शेतकऱ्यांना 14वा हप्ता मिळाला, परंतु 15 नोव्हेंबरला 15वा हप्ता जमा करताना अट पुन्हा लागू करीत फक्त आधार संलग्न बँक खात्यातच रकमा जमा केल्या गेल्या। त्यामुळे केवळ 84.67 लाख शेतकऱ्यांना निधी मिळाला। आधार संलग्नता नसलेल्या 90,000हून अधिक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। अर्थात वितरित न केली गेलेली रक्कम आधार संलग्नता होताच शेतकऱ्याला मिळवून देण्याची सुविधा केंद्राने ठेवलेली आहे। शेतकरी मित्रांनो, महसूल विभागाकडे आधी PM किसान योजनेची जबाबदारी होती। शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करा, शेतकऱ्यांची बँक खाती आधार संलग्न करून घ्या, तसंच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या eKYC अर्जदाराची वैध ओळख करून घ्या, अशा 3 सूचना केंद्र शासनाने राज्याला दिल्या होत्या, परंतु त्याकडे दुर्लक्ष झालं। या 3ही अटींमुळे केवळ 70 लाख शेतकरी पात्र ठरत होते। PM किसान योजनेची जबाबदारी राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये eKYC आणि आधार संलग्नता अभियान राबवण्यात आलं। या कामांमध्ये क्षेत्रीय यंत्रणेने शेतकऱ्यांची खेडोपाडी शेती शिवारात भेट घेत आधीची अटींची पूर्तता करून घेतली। त्यामुळेच लाभार्थी संख्या वाढली आणि 13व्या हप्त्यापोटी 81.13 लाख शेतकऱ्यांना जवळपास 1650 कोटी रुपयांची मदत मिळाली। भूमी अभिलेख यंत्रणेने देखील नोंदी अद्ययावत करण्यात आघाडी घेतली। त्यामुळे या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 70 लाखांवरून थेट 84.50 लाखांच्या पुढे गेली। कृषी विभागाच्या यंत्रणेने उत्तम काम केल्यामुळे 14 लाख शेतकऱ्यांची eKYC पूर्ण होऊ शकली। त्यामुळेच PM किसानचा 14वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या 85 लाखांच्या पुढे गेलेली आहे। मात्र 15व्या हप्त्यासाठी आधार संलग्नता सक्तीची केल्यामुळे 1 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यात अडचणी आल्या। शेतकरी मित्रांनो, थोडक्यात महत्त्वाचं पाहायचं तर लाभार्थी वाढवण्यासाठी सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू आहे। नमोचा दुसरा हप्ता देण्याचं नियोजन सुरू, डिसेंबर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। थकीत आणि पुढील हप्त्यासाठी बँक खात्याशी आधार संलग्न करण्याचे आवाहन। कृषी विभागाच्या यंत्रणेनं उत्तम काम केल्यानं 14 लाख शेतकऱ्यांची eKYC पूर्ण। आधार संलग्नता eKYC ची पूर्तता न केलेल्या शेतकऱ्यांनी आता कृषी सहाय्यकांची मदत घेत त्याची पूर्तता करून घ्यावी। त्यामुळे थकीत हप्ता आणि 16वा हप्ता मिळण्यात अडचणी येणार नाहीत। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर PM किसानचा आणि नमो किसानचा हप्ता मिळण्यात अडचणी येत असतील तर आपण
आधार संलग्न पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सेविंग अकाउंट काढून घ्या। शेतकरी मित्रांनो, आपलं जर पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जर खातं असेल तर आपल्या खात्यामध्ये सहजपणे पैसे जमा होत राहतील। शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी लँड सीडिंग हे यस असलं पाहिजे, त्याचबरोबर KYC हे सुद्धा यस असलं पाहिजे आणि बँक आणि आधार हे सुद्धा यस असलं पाहिजे। हे 3 पॉईंट जर ओके असतील म्हणजेच यस असतील तर आपल्याला PM किसान सन्मान निधी आणि नमो किसान सन्मान निधीचे पैसे लवकरात लवकर आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत राहतील। शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।